थोड्या वेळातच एक दास कक्षात आला आणि मान वाकवून मला म्हणाला, महाराज आपणाला अमत्याने आदरपूर्वक पाचारण केलं आहे. मंडपात सर्व नरेश आपली प्रतीक्षा करत आहेत. मी कर्ण, शकुनी मामा, अश्वत्थामा, कर्णपुत्र सुदामन आणि दुःशासनासह माझे 10 बंधू असे सर्वजण कक्षाबाहेर पडलो. जाता जाता मी कर्णाला म्हणालो, माझा सर्व भार तुझ्यावरच आहे, पण फारच अवघड आहे. तो काहीच न बोलता केवळ हसला. त्याचे सुवर्ण जडित दात क्षणभर चमकले. चालताना बसणाऱ्या हबक्याने कानातील लोभस कुंडल लयीत डोलू लागली. आम्ही स्वयंवराच्या मंडपात आलो. कुणीतरी कंठर्वानं ललकारी दिली. हस्तिनापुराधिपती, कौरवश्रेष्ठ धृतराष्ट्रपुत्र युवराज दुर्योधन, चंपानगराधिपती अंगराज कर्ण, द्रुपद पुत्र युवराज दृष्टद्युम्न आम्हा सर्वांना सहास्य सामोर आला. त्यानं माझा हात प्रेमभरानं आपल्या हातात घेऊन आम्हाला आमच्या आसनाकडं न्यावयास सुरुवात केली. सर्व आमंत्रित राजे आणि योद्धे आदरानं उठून उभे राहिले. माझी छाती अभिमानानं भरून आली. गुरूंचा सत्ताधाकच जणू हे सर्व नरेश उत्थापन देऊन मान्य करीत होते. आम्ही सर्वजण आसनस्थ झालो. लागलीच मंडपातील इतर सर्व नरेशही खाली बसले. माझ्या आसनासमोर एक आसन तसंच मोकळं होतं. इतर सर्व आसनावर कोणी ना कोणी बसलं होतं. मी दृष्टद्युम्नाला उत्सुकतेने विचारलं, ते समोरच आसन कुणाचं, अजूनही ते रिक्त कसं? त्या आसनाकडे पाहत तो म्हणाला, ते आसन मंडित झाल्याशिवाय स्वयंवराला प्रारंभ होणारच नाही, कारण ते आसन भगवान श्रीकृष्णांचं आहे. मथुराधिपती, यादव कुलोत्पन्न, वसुदेवपुत्र भगवान श्रीकृष्ण. मंडपात आणखी एक ललकारी घुमली. प्रवेशद्वारातून निळ्या वर्णाचा श्रीकृष्ण प्रवेशत होता. त्याच्या समवेत त्याचा बंधू बलराम पुत्र प्रद्युम्न, रुक्मरथ, उद्धव, त्या सात्यकी इत्यादी यादवजन होते. मंडपातील सर्व नरेश इतकंच काय, पण पुरोहितांसह राजस्त्रियांच्या सौंदातील सर्वजण आदराने उभे राहिले. माझ्या शेजारी बसलेले कर्ण, अश्वत्थामा, शकुनीमामा, दुःशासन सर्वच उठून उभे राहिले. मला त्यांनी त्या काळ्या श्रीकृष्णाला एवढा मान का द्यावा तेच कळलं नाही. पायातल्या चढावात काहीतरी अडकलं आहे असं भासवून मी त्याचे बंध सोडण्याच्या निमित्तानं आसनावरून एक रीतभरही हललो नाही. पण किनारी दृष्टीनं मी सर्वत्र पाहत होतो. श्रीकृष्ण हात उंचावून सर्वांना खाली बसण्याचा विनम्र संकेत करीत होता, पण कोणीच खाली बसत नव्हतं. शेवटी तो माझ्या समोरच्या आसनावर आसनस्थ झाला. तरीही सर्वजण उभेच होते. शेवटी तो पुन्हा वर उठला आणि मंदपणे हसत उजवा हात उंचावीत धीर गंभीर आवाजात म्हणाला, आमंत्रित नरेश हो, बसा. युवराज दृष्टद्युम्न आता आपल्या भगिनीचं युवराज्ञी याज्ञसेनीचं स्वयंवर मांडेल. सर्वजण कळसूत्री बाहुल्यांसारखे खाली बसले. श्रीकृष्णानं माझ्यावरही दृष्टिक्षेप टाकला. मी माझी दृष्टी दुसरीकडे वळवली. मला त्याचं मुखही पाहायचं नव्हतं. त्याच्या केवळ दर्शनानंच नदीकिनारी टिटवी कर्कशावी तशी मला अर्जुनाची आठवण होत होती. छातीत एक अनामिक कळ उमटत होती. भीमाची गदा माझ्या भोवती फिरत असल्याचा भास होत होता. मी सर्व मंडपभर दृष्टी फिरवली. तिथं आर्यावर्तातले सर्व लहान थोर राजे आले होते. द्रौपदीच्या सुगंधानं सर्वांनाच वेडं केलं होतं. तर मगधाधिपती जरासंध, मद्राधिपती शल्य, सिंधुअधिपती जयद्रथ, चेदिराज, शिशुपाल, एकापेक्षा एक सामर्थ्यशाली वीरांचे ते संमेलन होतं. पण का कोणास ठाऊक त्यापैकी एकही मला कर्णाइतका सतेज आणि आकर्षक वाटत नव्हता. ते त्याला सांगावं म्हणून मी उजव्या हाताला असलेल्या त्याच्या कानाजवळ माझं तोंड नेलं, पण तो असावध होता. तो एकटक नुसतं श्रीकृष्णाकडेच पाहत होता. मी त्याला नेहमीप्रमाणे सावध करण्यासाठी एक कोपरखळी मारली. तो चमकून माझ्याकडे पाहू लागला. मी त्याला त्याच्या सौंदर्याबद्दल सांगण्यासाठी ओठ उघडले, पण तेवढ्यात पांचालांचा युवराज दृष्टद्युम्न आपल्या भगिनीला यज्ञसेनीला घेऊन मंडपात आला. सगळीकडे उत्सुकतेच्या पोटी निर्माण झालेली नीरव शांतता पसरली. जो तो अधोमुखी आणि धीरगंभीर पदक्षेप टाकणाऱ्या पांचालीकडे निरखून पाहू लागला. तिच्या हातात पायांपर्यंत पोचेल अशी धवल कमलांची वरमाला होती. आपल्या प्रत्येक पावलागणिक ती जणू तिथं जमलेल्या सर्व वीरांची हृदय कमलं सहजपणं तुडवीत चालली होती. विविध पुष्पमालांनी सजवलेला
अनेक पुष्पांच्या गंधाने धुंद झालेला तो विशाल मंडप पांचाली सलज्जपणे तेथे येताच खऱ्या अर्थाने स्वयंवराचा मंडप दिसू लागला. सगळ्या रंगाची द्रौपदी सावळ्या रंगाची द्रौपदी शरदातल्या अबोल लोभ संध्येसारखी दिसत होती. आपला उजवा हात मस्तकापर्यंत वर उंचावीत पांचालांचा युवराज दृष्टद्युम्न बोलू लागला. आमंत्रित नरेश हो, माझ्या भगिनींच्या युवराज्ञी याज्ञसेनीच्या स्वयंवराला आपण आलात यासाठी मी पांचालांच्या वतीनं आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत करतो. या स्वयंवरासाठी मांडलेला पण जो कोणी वीरपुरुष पूर्ण करील त्याला माझी ही बहीण याज्ञसेनी आपल्या पती म्हणून वरील व आपल्या हातातील वरमाला त्याच्या कंठात घालील. पत्नी म्हणून त्या महायोद्धाची आर्य स्त्रीच्या मनोभावानं जीवनभर सेवा करील. पणासाठी सर्वांसमोर मंडपाच्या छताला टांगलेले एक मत्स्ययंत्र आहे ते आत्ताच त्याचे कुशल कारागीर सुरू करतील. त्या मंडल घेणाऱ्या गतिमान मत्स्ययंत्रातील लाकडी माशाचा उजवा नेत्र शिवधनुष्याची प्रत्यंचा ताणून तिच्यावर एक सुची बाण चढवून यंत्राखालील तळ्यातील त्या माशाच्या प्रतिबिंबाकडे पाहत जो वीर अचूकपणे टिपील तो आम्हा पांचालांचा आजपासून अपतेष्ट होईल. यासाठी कुणाही धनुर्धराला 5 बाण फेकण्याची आम्ही अनुज्ञा देत आहोत. त्यानं प्रस्तावना संपवून अमात्यांकडे एक दृष्टिक्षेप टाकला. अमात्याने मंडपाच्या छतावर चढलेल्या कारागिरांना संकेत करताच त्यांनी मत्स्ययंत्र सुरू केलं. आर्यवर्तातील एकजात सर्वश्रेष्ठ वीरांचं भाग्य त्या यंत्राबरोबर अक्षरशः मंडल घेऊ लागलं. 5 धिप्पाड मल्लांनी मोठ्या कष्टानं धापा टाकीत पांचालाच्या शस्त्रागारातून वाहून आणलेलं ते विख्यात शिवधनुष्य पाण्याच्या तळ्याजवळ ठेवलं आणि सुटकेचा निश्वास टाकून मस्तकावरचा घाम टिपला. सर्वत्र शांतता पसरली. नुसती मत्स्ययंत्राची घरघर तेवढीच स्पष्टपणे ऐकू येऊ लागली. तलावातील पाण्यात त्याचं प्रतिबिंब गरगरू लागलं. ते अवजड शिवधनुष्य पाहून त्याला स्पर्श करण्यासाठी प्रथम तर कोणीच पुढे येऊ धजेना. सगळेच जण एकमेकाकडे टकमक पाहू लागले. शेवटी विशाल छातीचा आणि नावाप्रमाणे दृढ शरीराचा राजा दृढध्वम्न उठला. अभिमानानं सर्व मंडप दृष्टी फेकत त्यानं उत्तरीय सावरीत शिवधनुष्याला हात घातला. सर्व प्रेक्षकांनी डोळे ताणले. पण दृढधन्वाचे डोळे पांढरे झाले तरीही त्याला ते प्रचंड शिवधनुष्य नुसतं तुसभरही उचलता आलं नाही. लज्जित होऊन त्यानं आपली मान खाली घातली आणि तो क्षणात तेथून पराभूत म्हणून परतला. मंडपात एक क्षणभरही न थांबता तो मानी राजा सरळ बाहेर निघून गेला. त्याच्यानंतर मेघसंधी, मणिमान, दंडधार, सुषेण, रोचमान, बहुतबल, सत्यधृत व भोज असे अनेक राजे क्रमाक्रमानं आले. पण त्यापैकी एकालाही ते शिवधनुष्य वर उचलता आलं नाही. शेवटी चैधीराज शिशुपाल उठला. त्यानं दात ओठ खात कसंबसं ते धनुष्य उचललं. पण प्रत्यंचा लावून लक्षवेधासाठी पक्का पवित्रा घेणं काही त्याला साधलं नाही. कसाबसा त्यानं एकच बाण सोडला पण तो माशाच्या डोळ्यावर बसला नाही. सर्वांच्या उंचावलेल्या अपेक्षा कोसळल्या. त्याच्यानंतर पांडवांचा मामा राजमाता म्हणविणाऱ्या माद्रीचा सख्खा भाऊ बंधू माद्रदेशाचा राजा शल्य पुढं झाला. पण तोही कसाबसा 2 बाण फेकू शकला. त्याच्यानंतर सिंध देशाचा नृप जयद्रथ उठला. मोठ्या प्रयासानं शिवधनुष्य उचलून त्यानं 3 बाण फेकले. पण एकही लक्ष्यात घुसू शकला नाही. सगळीकडे उत्सुकता, भय, सहानुभूती या विविध भावनांना धारण करणारी शांतता पसरली होती. दाखवीत स्वयंवराला सुरुवात होऊन 1 घटका झाली होती. पण तरीही ते मत्स्ययंत्र सर्वांना वाकुल्या दाखवीत उन्मत्तपणानं तसंच गरगर मंडल घेत होतं. मी सहज म्हणून मध्येच श्रीकृष्णाकडे पाहिलं. गालाला टेकवून थोडासा उजवीकडे कलून तो स्वस्थ बसला होता. कर्णाकडे पाहता तो श्रीकृष्णाच्या पायाच्या अंगठ्याकडे एकटक पाहत आहे असं माझ्या ध्यानात आलं. आता मला वाटू लागलं की कर्णाला पुढे जाण्यासाठी संकेत करावा. पण न जाणो त्याचा लक्षवेध चुकला तर अशी एक शंकाही मनात येऊ लागली.
सर्वात शेवटी निर्वाणीच्या वेळीच मी त्याला उठण्याचा संकेत करणार होतो. एकामागून एक राजे येत होते. आपल्या सामर्थ्याची परीक्षा पाहत होते. अपयश घेऊन परतत होते. काही नोपांनी तर 2-2 वेळा प्रयत्न केला. मत्स्ययंत्र मात्र सर्वांना वेडावीत घरघरत तसंच फिरत होतं. मंडपात शिवधनुष्याची महती गाणारी कुजबूज सुरू झाली. आर्यवर्तातले सर्व राजे त्या अवघड पानामुळे निष्प्रभ ठरत आले होते.